एका साज तुझ एका महिमा साज तुझ एका नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर चालत नाही मला मी महाराज कीर्तनकार काय काढी लावायची काय रे बघा माझ्या हातामध्ये मोबाईल मोबाईल बघा मोबाईल सातच्या जागेवर 8 कडत न कडत जर तापला गेला ती बाई हाव म्हणती का ती बाई आहे ती हाव म्हणती का कडत न कडत जर असं 7च्या जागेवर 8 असं तापलं गेलं हॅलो 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 ती बाई काय बोलते तुमचं चुकलेलं आहे तपासून बघा असं म्हणते ना का भाऊ दादा म्हणते हॅलो रॉंग म्हणते तुमचं चुकलेलं आहे हा मला इंग्रजी येत नाही मला शिकायला लागेल 3.5 शिकलेला माझी बरोबर तुमचं चुकलेलं आहे तपासून बघा असं बोलती ती बाई हे म्हणते मी एकनाथ साहेबांचा पीए तुम्हाला कळत नाही तुम्हाला कळत नाही मी साहेबांचा पीए तो मंत्र्याचा पीए पण संत्र्याचा पण नाही तर मोसंबीचा पण नाही चालत चालते का मी तुमची माळ घाली मी श्रीपाद महाराजांची काढून तर चालते का चालते ती बाई सहन करते का प्लॅस्टिक आहे ते त्याला जर सोडलं ना सगळं प्लॅस्टिक आहे हो अण्णा ऐका त्याला जर सोडलंय ना सगळं प्लॅस्टिक आहे दुसरं तिसरं काय नाही तर किती परफेक्ट काम करते अगदी वाकडं तिकडं चालतंय काय त्याला चालतंय इथं चालत का वाकडं तिकडं मी तर म्हणतो शुद्ध बावळटपणा विठाला माझी जी मालिका आहे हंस ब्रह्माती दत्तात्रय महाराज हंस ब्रह्माती दत्तात्रय नारायण महाराज जालवंत लक्ष्मण बलवीर सत्यानंद शांताबाई बंडोबा किरोबा रामदास बाबा श्रीपाद बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा माने महाराज भागवत दादा माझी ही परंपरा आहे तुमच्या परंपरेशी मला काही घेणं नाही पण साधू संत सांगतात डोळे असून आंधळे बनू नका रे डोळे असून देखील आंधळेपणाचं आंधळेपणाचं संधारण करतात तुका मने कशी आंधळे माडीबाईला बोलते ते म्हणला किती पैशाला पाव वांगे देत आहे म्हणला 10 रुपयाला म्हणलं मी माडकरी कमी करा म्हणलं 9 रुपयाला का नको झालं सगळं हे म्हणते जेठ काढून देती का तुझ्या बापाने कधी घेतले होते ती म्हणते 9 रुपयाला जमते घेऊन जावा हे बिना डोक्याचं म्हणते जेठ काढून देती का तुझ्या बापाने कधी घेतले होते का दररोज आरडते ज्यानं तुला पैदा केले त्याला नाही ओळखली तुम्ही आज माझ्या मोतीला आले दुसरा सोंगाडी तर राहिला असता तर उद्या आणल्या असत्या
दुसरा सोगाड्या जर राहिला असता तर उद्या झाल्या असत्या ना भाऊ. म्हणजे माझी मराठी कळत नाही काय देठ काढून देतील का ती म्हणजे तुझ्या बापाने काढू का रे वाहन देठ पुढं वांग वांग्या पुढं देठ मग देठानं उकार केला का आपल्याला दिला नाही देठ काढून देतील का हे बरोबर आहे का भाऊ. आता पुढं नको का काढायला कळायला नको का आणि बरं मध्ये चाळी घ्यायची रे प्रचंड धरणारा पुढे म्हणू का ज्यानं तुला पहिला घे ओळखीच्या माणसं नाही अनोळखी माणसाचे राम 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 एवढ्याच्या मिनिटाला हॉस्पिटल मधून सुटून आलेला दिसतो. अनोळखी माणसाला राम राम ओळखीच्या माणसाला उतार्याचे बेटे आणि अनोळखी माणसाला जर राम राम केले तर कोणाचा कोण असेल बाबा ना संशय पडतो. आणि जर परिचय असला मग जर राम राम केले तर चला चहा पिऊ उतार्याचे बेटे विषयाचा प्रयोजन अवघड नाही. समजून घेणाऱ्यांना व्यवस्थित समजून द्यायला पाहिजे आणि समजून घेणाऱ्या देव माणसांनी देखील व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. संत सज्जनांनी घेतली प्रतिज्ञा आणि आळशी मंत्रमती वास्तविक अधिकार सगळ्यांचा आहे. अधिकार कलियुगे उद्धार नाम 10,000 रुपये याचना करायला एखाद्या महाराजाला द्या. मला कुठं करून द्यायचे मला 10 द्या नाही तर 20 द्या. हॅलो
त्या एखाद्या महाराजाला त्याने म्हणावं भगवंताचं नाव सांग. जर नाव सांगायला जर खुशाल त्याची माड घाला, आमची मुस्कटही बघायला येऊ नका. बाजार तुकड्यावर लागलेली माणसं बाजार मांड. दगड बाजूला गेला म्हणजे महाराष्ट्रामध्ये बस ऊत आला बोलला ऊत. उपाधीला जे ठेवलेलं आहे ना, आजीनं काका काकीनं मामा मामीनं चुलत्या चुलतीनं बहिणीनं दाजीनं शेजाऱ्यानं पाजाऱ्यानं आवडीनं जे ठेवलेलं आहे, या टपड्याला त्याला नाव म्हणतात. ऐकलंय जरा ऐकलंय, त्याला नाव म्हणतात. आपण येताना नाव घेऊन आलो काय, आपण कटवलं हातावर गुंतून खिशाला पाकिट. महिन्याचा 2 महिन्याचा 6 महिन्याचा 12 महिन्याचा झाला तेव्हा कुठंतरी व्यवहार चालावा म्हणून जवळच्या माणसांनी नाव ठेवलं. नाव ठेवलेलं नाही आपलं. तुमचं काय नाव? तुम्ही ज्या वेळेला या मूर्ती लोकांमध्ये आलात तेव्हा तुम्ही घेऊन आले काही नाव? कोणीतरी ठेवलं नाही जवळच्या माणसाला नाव. तुम्हाला काही डब्याला या डब्याला नाव ठेवलं. आता माझ्या आजोबा पंजोबांनी माझं नाव धनराज ठेवलं बघा. आता माझं नाव या खांद्याच्या पुढं भाताच्या शिटी एवढं आहे का, असं लोमकलेलं, असं लोमकलेलं शब्द कळतो ना. असं या खांद्याच्या पुढं माझं नाव आहे का, भाताच्या शिटी एवढं असं लोमकलेलं आहे का? नाही ना, लोमकलेलं. आता बघा ही बॉडी छोटी आहे, तेवढं नाव आहे ना. या गुडघ्याच्या पुढे आहे का माझं नाव? तुमच्या नावाशी मला काही घेणं नाही. ऐका बघा, माझं नाव या गुडघ्याच्या पुढे आहे का? इकडे आहे का? नाही ना, नाही ना. माझं नाव माणसं दगड खातात, कालून चपात्या खातात. ज्ञानोबा मारणार आहे तुम्ही. जेवढं शरीर आहे ना तेवढंच नाव आहे. या बॉडीला सोडून नाव एवढं सुद्धा पांगलेलं नाही. जेवढं शरीर आहे तेवढंच नाव आहे. नाम केवढं आहे ना, गगनावनी वाढ मला माहिती नाही का, परवा दिवशी एक भेटला तर मला नारायण हरी नारायण हरी
आणि भक्ती मुक्ती चारी त्याने म्हटलं माझ्या वाईनी सटल्या करा तुम्हाला सांगशील तेव्हा का मला माहित नाही काही व्यवहारासाठी आले धोतर म्हणतात अधिष्ठान कापूस हे डोकं चालत नाही करे मी मंत्री व्हायला पाहिजे पिस्तूल मध्ये गोळ्या घालून उडवलं खटाखटा मग लाज वाटत का डोळ्यासून देखील आंधळेपणाचं सोंग येत आहे किती पोरं आहेत तुला 2 पोरं 3 पोरी रोजंदारीला हाते करतो जीव सृष्टी निर्माण करण्याची अक्कल नाही तर कुठे गेली अक्कल तुझी हे बघा नारायण हरी नारायण हरी भक्ती आम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे आम्ही आतंकवादी आहेत काय कमाल शेतकऱ्याला चालला काय महाराष्ट्राला गुरु शिष्याची परंपरा कशासाठी आहे मग व्यवहारासाठी आले धोतर म्हणतात व्यवहारासाठी आले सदरा म्हणतात व्यवहारासाठी आले पटका म्हणतात व्यवहारासाठी आले पंचायत म्हणतात व्यवहारासाठी आले साडी चोरी म्हणतात अस्तित्व कापूसच आहे ना फुटलेले पुढे कळत नाही काय समजत नाही नाव घेतल्यानं काय बिघडतं नाही बिघडत हे मी तुम्हाला सांगतो देवाला अनंत नाव आहे पसायदानाच्या अगोदर प्रार्थना आहे की श्री अनंता मधुसूदना कितीतरी देवाला अनंत नाव त्या अभंगामध्ये देवाचं नाव घेतल्यानंतर सत्कर्म घडतं आणि नाव घेतल्यानंतर फेर चुकतो जरा निसकून मोकळ्या खिदळ्या काय घेणं आम्हाला ज्ञानोबा तुकोबाचे काय घेणं आम्हाला ज्ञानेश्वरी पाठ होऊन सुद्धा करू नका कुठून आला म्हणला पंथ अंगात तू इकडे तुला दाखवतो अंगात मी वाट बघू नये सरांनी अजून कोणी पुढे आलं नाही शान माणसं बोलतो तू कुठून आला म्हणला पंथ अंगात देव आता बाया माणसं भूमित्यात बाया माणसं अष्टसाती भाव म्हणाले रोग येतो का तुला अष्टसाती भाव सांगायला रोग येतो का बाया माणसं भूमित्यात असं का ठाला विठाला विठाला पुण्यात्मके पापे यायचे ज्ञानेश्वरी पाठ होऊन सुद्धा डोक्यात बसत नाही मागचं फाईल खराब कीर्तन प्रवचन सांगा गुण आहे गुण परमार्थ योजना अंतरावर कीर्तन प्रवचन सांगणं ही एक कला आहे परमार्थ याच्या पेक्षा काही योजना अंतर आहे जरा जो मुकला श्वास आला तो जातो रे नरकाला कुत्री आणि मांजरी आहेत ना गाई म्हशी जनावर त्यांचंही चालू आहे कोण नको म्हणतो त्यांचाही स्वाद चालू आहे पण फुकट चालला याचं काय सोन्यासारख्या माणसाच्या जन्माला आलो फुकट नको जाऊन देऊस जर फुकट जात असेल तर त्यांच्याने आपल्याला काय बदल स्वतःच्या लेकराचं निमित्त करतात आणि आमच्या सारख्या चोर लोकांना सांगतात जनता जनार्दनाचा त्याला काय माहित नाही कबीर कहे कमाल को क्यों बजावर ढोल मी सकाराम मी तुकाराम मी साईबू मी गैबू मी खंडू मी पांडू मी उखंडू मी शेणपडू मी कमल मी विमल मी सुमन
जो मुकला श्वास आला कबीर कहे कमाल क्यों बजावर ढोल, एक श्वास निकल गया 3 लोगों का मोल. दिवसाचे 12 रात्रीचे 12 21,600 वेळा श्वास वरती घेतला जातो, 21,600 वेळा खाली सोडला जातो. धनराजा मानव जीवनाच्या प्रवासामध्ये एक श्वास वायफट जाता कामा नये. श्वासाची किंमत समजून द्यावी सद्गुरुनाथांनी. जोपर्यंत सद्गुरूला शरण तुम्ही जात नाही तोपर्यंत ज्ञानाची मेघ कळत नाही. देवाचं नाव घेतल्यानं काय होतं, देवाचं नाव घेतल्यानं काय घडतं, सत्कर्म होते. सत्कर्म घडतं. सत्कर्म घडल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते. सत्कर्माचा बॅलन्स संपला की मृत्यूलोकामध्ये जन्माला यावं लागतं. कीर्तनकार माणसाला ही गोष्ट अगोदर कळावी. सर्वसामान्य जनतेला नाही कळलं त्यांना गुन्हा माफ. पण जे माणसं दररोज उभे राहतात आणि हजारो लोकांना सांगतात त्या माणसाची ही जबाबदारी चोख असली पाहिजे, व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे, नाहीतर जगाला ठिकाणं फोडायला पाहिजे. सत्कर्म केल्यानंतर पुण्य घडतं. पुण्य केल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते म्हणजे शरीर सुखाची प्राप्ती होते. पुण्य संपलं म्हणजे परत 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 मृत्यू लोकात जन्माला यावंच लागतं. जन्माला आल्यानंतर त्याला परत मरावंच लागतं. मरतेवेळी ज्या दिशेला भावना जाती तिकडे जन्म घ्यावाच लागतो, परत मरावंच लागतं. ज्या दिशेला वासना गेली तिकडे जन्म घ्यावा. किती वेळा परमार्थ का करावा, बोरलेला पाणी लागावा म्हणून परमार्थ करावा. संतांच्या राष्ट्रामध्ये जन्माला येऊन केवढा समाज आकाश गेलाय. आता पोरीच्या पायाला कोड फुटलंय. खरं बोला, खरं बोला. पोरीच्या पायाला कोड फुटलंय. महादेवाला तांब्या तांब्या पाणी टाकून कोड वाढत काढून दवाखान्यात मरायला का रोग येतो का? वाढत का मिटत शब्द कळत नाही. काय सांगतात संतांच्या राष्ट्रामध्ये परमार्थ का करावा, बोरलेला पाणी लागावं म्हणून, हरवलेली काय सापडावी म्हणून, विकलेला परत यावं म्हणून, झोपडी म्हणून बंगला व्हावा म्हणून, नोकरी लागावी म्हणून, ज्याला लागली पगारामध्ये वाढ व्हावी म्हणून, लेकराचं लग्न व्हावं म्हणून, लेकीचा पाळणा हवा म्हणून. त्या बाईंनी सगळ्या काय या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर अवलंबून आहे. डोक्यातनं काढून टाका. अन्नमान धन येतो जन्म मरण टाळावं म्हणून.
किती लोकांचं लक्ष आहे बरं, खरं सांगा, किती लोकांचं लक्ष आहे. या महाराष्ट्राचं भाग्य चांगलं. परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबांच्या माध्यमातून आज तुम्हाला एक शब्द ऐकायला मिळतात, हे तुमचं भाग्य म्हणावं लागेल. उपध्वनी करंटा निन्यात विद्वान, उपध्वनी स्वर्गा पुण्यात मके पापे यायचे, सत्कर्म जर केलं स्वर्ग प्राप्ती होईल. स्वर्गा पुण्यात मके पापे यायचे, पापात मके पापे नरकाला यायचे. पाप जर केलं तर नरकाला जावं लागतं. मी मासे खात नाही, तुम्ही विमानी घ्यायला. पाप योनिया माता थापट, कोट्यावधी ब्राह्मण कापल्याचं पाप लागतं. जरा ऐका, आम्ही पापाच्या रस्त्यानं निघालो का चांगल्या रस्त्यानं निघालो? विचार करायला पाहिजे माणसांनी. स्वर्गा पुण्यात मके पापे यायचे, पापात मके पापे नरकात जायचे. दोन रस्ते, आता तिसरा रस्ता. मातेचे मारीचे ते शुद्ध पुण्य. माझं जर नामस्मरण करत असत्याल, माझं जर भजन करत असत्याल, माझ्या नामाचा जप करत असत्याल तर माझ्यापर्यंत येणार. सगळं करतात, पण साधू संतांनी जे सांगितलं ते माणसं करत. जन झाले उभराटे, रात्र घर उघडून संडासाला गुरु. आंब्याची पोळी लावली म्हणजे आंबा मिळतो, चिंचोकी लावली म्हणजे चिंचोक्या जीवनामध्ये येतात. दुसरं काही येत नाही. जशी करणी जसं करावं केलेलं झाले. बिघडलेलं प्रारब्ध कर्म वासना पापाच्या ढिगलाची ढिग जर वाट लावावी अशी वाटत असेल तर संत सांगतात त्या मार्गाने जावा. नक्की अपंगाची पहिली नाम घेता उठावती, नाम घेता उठावती, नाम घेता Oh
माणसाचा जन्म म्हणजे एखाद्या गाढवाचा जन्म नाहीये काका, सोन्यासारखा जन्म आहे. या जन्मामध्ये आल्यानंतर सगळ्या काही गोष्टी कळू शकतात माणसाला. काय कळत नाही माणसाला, काय कळत नाही माणसाला. खारट कळतं, आंबट कळतं, गोड कळतं, कडू कळतं, गळ्याला गळण झालं ते कळतं, रोग लागला ते कळतं, रोग गेला ते कळतं, गड्यामध्ये डोळ्यात कचरा गेला ते कळतं, कचरा निघून गेला ते कळतं, ताण लागली ते कळतं, ताण भागली ते कळतं, भूक लागली ते कळतं, भूक भागली ते कळतं, नफा मिळाला ते कळतं, तोटा झाला ते कळतं. घरामध्ये बायकोनं बशा आपटल्या, डोळे वटारले ते माणसाला कळतं. माणसाला काय कळतं, खरं बोला, माणसाला काय कळत नाही. रोग लागला ते कळतं, रोग निघून गेला तेही कळतं. बरं वाटतंय आता. माणसाला काय कळत नाही मला सांगा बरं. पहिल्या बायकोने देव पावला तर दुसरी शोधतो, दुसरी भाग्य चांगलं मिळाली, दुसरीने पावला तर मग तिसरीने पावला तर चौथीने पावला तर बैल कोकणात निघून गेले. बैल कोकणात निघून गेले म्हणजे काय? बैल म्हणजे नट बोलट दिलेले झाले सगळे. बैल कोकणात निघून गेले. अवयव आता साथ देत नाही तरी भावाचा मुलगा दत्तक घेतो. मला पुचकल्यानंतर पुढे नाव चालावं एवढी अक्कल ही तर कशी गात पडली. कोण झाले तो दाढीचा मेंढराना विषय आचरण विचार तू ज्ञानेश्वर महाराज. आमच्या जीवनामध्ये काहीच बदल नाही विठाला. या ज्ञानाची आवड नाही तयाच्या चियारे म्हणून काही मरण सांग. त्या माणसाला या गोपाळाच्या भूमीवर जीवन जगायचं नाही. कुठंतरी एकांतामध्ये झाडाला गडपास घेऊन बघावं. माझी या भक्ती रस्त्याच्या बाजूला पडलेल्या तरुणांच्या जीवनामध्ये आणि आमच्या जीवनामध्ये काय बदल मांजर पण जीवन जगतात आणि आम्ही पण जीवन जगतो. आणि मौल्यवान रत्न आपल्याला मिळालं माणसाचा जन्म. माणसाच्या जन्मामध्ये माणसाला सार आणि आसाराचा विचार करता येतो. एक पैलू तुमच्या पुढे मला मांडावा असं वाटतं. महादेव बाबा येतात करत होते अभ्यासाहुनी पाठामग्न ज्ञानाहुनी ध्यान विशेष. स्वतःची ओळख करत होते. मी कोण आहे. हळूहळू स्वतःच्या जवळ महादेव बाबा जात होते. स्वतःच्या जवळ बाबा जात होते आणि ज्या वेळेला जवळ गेले त्यावेळेला महादेव बाबा स्वतःला टच झाले. पार्वतीने बघितलं. म्हणलं तुमच्या डोळ्यात पाणी का आलं. लटालटा का कापताय. स्वरभंग का झाला. अंगावरून असा महापूर घामाचा काल उठ चाललाय. तुम्ही का उठताय. का तुम्हाला असं का झालंय. मला मी रामाचं भजन करतो. पार्वती याच जन्मी ओळखे नामदेव महाराज. याच जन्मी ओळखे याच जन्मी ओळखे
कोणीतरी विचारावं, नक्की सांगणार. स्वतः सांगेन शेवगावला कांदे विकून आले. कांदे विकून आले तुम्ही शेवगावला. रात्री 8 वाजता फाट्याला उतरले तुम्ही. कारण भास्कर बंधू इथं फाट्याला उतरले तुम्ही. कांदे विकून आल्यानंतर 20,000चं बंडल या हातामध्ये, 20,000चं बंडल या हातामध्ये आणि तिथं फाट्याला उतरले आणि वस्तीकडे यायला निघाले तुम्ही. 40,000 तोंड पण लाल करतील. प्रयत्न करून बघा. जर नाही म्हटलं ना तर बड सुद्धा करतील. असून देखील नाही म्हणावं लागतं. देवा शपथ नाही गड्यात माडे उद्या देणारे आज ज्ञान करते. पार्वतीनं महादेव बाबाला इथं विचारलं. महादेव बाबांनी इथं सांगितलं. काय सांगितलं? श्री सिंधूच्या परिसरी. म्हणजे पाणी, सिंधू म्हणजे नदी, समुद्र. क्षीर सिंधूच्या परिसरी नदीच्या एकांतवासामध्ये निवांत स्थळी, समुद्राच्या काठावर निवांत स्थळी असा त्याचा अर्थ आहे. क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी. शक्ती म्हणजे माई पार्वती, कर्ण म्हणजे कार. शक्तीच्या कर्णकुवरी नेमो काहीतरी पुरारी सांगितले. भगवंताने एकांतामध्ये पार्वतीला सांगितलं इथं नको. वायू देवतेनं सुद्धा ऐकू, आकाशातल्या उडणाऱ्या पाखरांना देखील ऐकू. काय सांगतो संप्रदाय? पाखरांना देखील ऐकू. अशा स्थळी आपल्याला जावं लागेल. आपल्या संप्रदायाची सुरुवात कुठून आहे बरं? आदिनाथ उमाचे वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून आहे? नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटामध्ये महादेव बाबाला सांगितलं होते पार्वतीला. आणि हे पाहत ऐकत होते माशाच्या पोटामध्ये. काय ऐकत होते? महादेव बाबा पार्वतीला काय सांगत होते? मन ओम नमो भगवते वासुदेवाय. इथं का नाही सांगितलं रे मग डोकं चालत नाही काय? देकडा फोडायला रोज तिथं महादेव बाबाने एवढ्या साह्यासानी एवढ्या कष्टाने पार्वतीची जमीन वासूवर आलेली असून देखील एकांत सडली ज्ञानोबा आश्रमापूर्वी आणि देव अर्जुनाला काही 1000 वर्षापूर्वी गोष्ट सांगतात की ही परंपरा अशी आहे. त्या वेळेला महादेव बाबा पार्वतीला सांगतात. नारायण त्या माशाच्या पोटामध्ये ऐकतात. काय सांगितलं महादेव बाबांनी? काय ऐकलं? ओम नमः शिवाय. काय आता फुटाळा खायचं काय? आता ओम नमः शिवाय सांगायचं होतं. माधव केशव नारायण पांडुरंग हरी हे सांगायचं. मग इथं का नाही सांगितलं? तुम्ही म्हणता ना आमच्या भारतीय संप्रदायामध्ये उघडा मंत्र ज्ञाना तुम्ही म्हणताय ना. मला माने महादेव बाबांनी पार्वतीला तिथं नेल्यानंतर हे सांगितलं का? मग हे जर सांगायचं होतं मग इथं का नाही सांगितलं? चल कोर्टापर्यंत खटला नेऊ आपण. काय नाही लागलं तो बघू. मी वाट बघू नेहमी. काय
येत नाही. करायचं असेल तर करा, नाही तर नका पण करू. पण करणाऱ्यांच्या खंडीच्या वर्णात येऊन उतरू नका. आपल्याला प्लीज विनंती आहे. असं काहीतरी धोरण शोधा की आपल्या जन्मापासून होणारं दुःख त्याचं निरसन करता येईल. अभंगाची दुसरी ओळ. नाम अक्षर आहे, नाम शब्द आहे, नाम मंत्र आहे, नाम झालेला आहे, नाम उघड आहे, नाम आखूड आहे, नाम लांब आहे, नाम नामच आहे. नाम दुसरा काही शब्द आहे का याला? नाम झालेलं आहे का? तू कसं काय जिवंत राहिला मग? नाम उघड आहे केला उघड. तुम्ही बिना कपड्यात गल्लीत नसाला बरं लोक दगड घालतील का नारळ देतील? नामाच्या बाबतीत बोलायचं. वेदाला आणू गेला पुढे मौन इतरत्र जर तुम्ही काही करत असत्याल, कहा गया था कहा नाही, क्या लाया कुछ नाही. तुम्हाला नामाचा जपच करावा लागेल. त्रिवेणी संगे में नाना तीर्थ धर्मी, तुम्हाला देवाचा नामाचा जपच करावा लागेल. दुसरा उपाय नाही. अनंत जन्माची भोगणारी वासना
त्या वासनेमध्ये बदल व्हावा असं वाटत असेल, मी कोण आहे या अस्तित्वाची जाणीव व्हावी अशी वाटत असेल, तर नामाचा जप करावा लागतो. दुसरा पर्याय नाही. तुम्ही एक परवा मला भेटला होता, मी निराहार एकादश करतो. दावणीच्या बैलाला जर दिवसभर कडवाईने घातले ना, ते उपवास मारतात. ऐका जरा, शांतपण धारण करा. काही नाही केलं तरी चालेल, पण देवाच्या नामाचा जप करावा लागेल. ज्या प्रमाणात पत्रावळीवरचं जीवन आपण चाटून पुसून खातो, चाटून पुसून खातो आपण जेवण, तसं भगवंताचं पवित्र नाम गुरुच्या मुखातून जे आपल्या कर्णामध्ये आलेलं आहे, ते चाटून पुसून खाणं हे नामधारकाचं कर्तव्य आहे. नाही काही केलं तरी चालेल, नामाचा जप करणे. तिन्ही अवस्थेमध्ये इंद्रियाला जर ओढण पडलं, प्रश्नच मिळेल. चोखोबरायचे हाड बोलत होते, नक्की नामात नामच देव. देवासाठी काही करू नका, तुडू नका, बाजार मांडू नका, बाजारात जाऊ नका, दुसऱ्याला त्रास होईल असं जीवन जगूच नका. घर बसल्या मुलाबाळांची सेवा करा, लेकरं बाळ सांभाळा, आई वडील सांभाळा, गुरढोरं सांभाळा, नोकरी चाकरी सांभाळा. फक्त चांगल्या साधूला शरण जा आणि ते जे आपल्याला सांगतात त्या धोरणानं जीवन जगा. पोट 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 रस्त्यानं चालताना देखील डोळ्यातनं पाणी येईल. अष्टसात्विक भाव प्रकट होईल, कारण भाव परमेश्वराचा पवित्र अंग आहे. देव भावाचा नाही कचरा गुटी गया, सत्यनारायण मांडा जो जेल का पील मारायला पाहिजे. तुम्हाला काय बांधकडशी मी आता 2-4 मिनिटं बोलणार आहे. माझं कीर्तन सुटलंय. मी काय तुमचा कंटाळा घेतलाय काय? थोडंसंच बोलतो मी, जरा ऐका. माझे अनुसंधान भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला भागवतामध्ये सांगतात, जरा ऐका. माझे अनुसंधान स्नान संध्या जप होम दान आठवा धर्मदान मग भजन देन. गुरुने दिलेला मंत्र ते भजन तो खरा परमार्थ आहे, तो सच्चा परमार्थ आहे. नक्की तुमची नैया पवित्रेला नेल्याशिवाय राहणार नाही. करावया युक्ती कचरा गुंतून गेला, हवा बाहेर येत नाही. जर तुम्ही शोध घेतला नाही तर बाकी ती हवा तुम्हाला मारू शकते. बरं, जिवंत ठेवणार नाही. त्या हवेला न यायला कारणीभूत आहे कचरा. आणि कचरा जर घालायचा असेल, सत्यनारायणाचा नाद धरायचा नाही, रस्ता चुकला आपला. माझ्या जडवा खांद्याशी या बाजूला आणि हे उरटल्यानंतर मी धडकलो या दिशेला. माझ्या नानानं ठेवलं काय रस्ता चुकला. बरं, रस्ता चुकला. मनमना भव मदवतो मत्याजिमा नमस्कुर मामे वैश्याशी युक्त महात्म्याना मत परायणा. तू मन हे मी चिकरी माझी भजनी परमत्रे. माझे अनुसंधाने देख संकल्प उचाडणे निश्चय. 2 पैशाला पिली मिळते. तुम्ही मनाशेत म्हणून मी तुला सांगतो, व्यवस्थित ऐकी घ्या. 2 पैशाला पिली मिळते, बाकीचं काहीच करू नका. काही करू नका, काही करू नका. एकच काम करा, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक.
पुढं तार असते त्या छेदामध्ये ती तार टाकून द्या. टाका जरा आणि घुसमटा. दासबोधामध्ये एक अशी ओवी आहे रामदास स्वामी महाराजांची. सर्वांवरील अंतरात्मा, सर्वांवरील अंतरात्मा तो जेथ चेतला म्हणजे प्रगट झाला अष्टसाती भावाच्या माध्यमातून. सर्वांवरील अंतरात्मा तो देव सांगणाऱ्याच्या डोक्यात नाही. कोणता देव डोक्यात आहे? पुत्र मुलं ते हाड म्हणत नाही, तो देव डोक्यात आहे. येडं लागलं जगाला. सर्वांवरील अंतरात्मा तो जेथ चेतला तो भाग्याचा पुरुष झाला निश्चयाशी. सद्गुरुनाथ महाराजांनी अंतरात्म्याला स्वतःच्या स्वरूपाला जर रक्त भावाचं वाटत असेल नामाचा जप करा. आज उद्या नक्की नक्की बघा. भावनिका दाला भावनिका बाजारात फिरणारे माणसं दररोज म्हणतात येणे सशे झाले आवबरी. आमच्या मध्ये पण काय येत नाव ठेवणार असतीलच ना. कीर्तनात होऊ नये घरी करावं म्हणजे घरी करायचं म्हणजे असं असतं कधी असं डोकं चालवलं असं इथं नको घरी म्हणजे इथं नको घरी असं असतं कधी असं असतंय. भरल्या रेल्वे स्टेशनला लेकरूला रस्त्यावर आईला पाणी येतो का नाही? ती घरी गेल्यानंतर पास आहे का? काय डोकं आहे का खोकं आहे? आई घरी गेल्यानंतर पास आहे का? कुठं पास आहे आई? असू दे केवढी पण करते तिथंच बसते ती आई. कपडा आडवा करते लेकराला उराला लावते. लेकरू तिथंच तिला बरं वाटतं. ऐकून नाही तुम्ही? अंगी प्रेमाचे बरं मेथीच्या भाजीमध्ये एवढी ताकद आहे. अनंत ब्रह्मांडाला भगवंताचं नाम अतिशय त्या नामामध्ये किती ताकद असेल.
ज्ञानेश्वर माऊली अंगाला घाम फुटे, शरीर तापे, अंगामध्ये गुदगुल्या होती, अंगाला रोमांच येते, हसून येईल, रडायला नाही. हळू 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 आता पिन उचलून घ्या, पिन उचला. वा, आता बरं वाटतं. आला शीतळ शांतीचा सर्व सुख द्यालो सर्व अलंकार द्याविषयी सर्व बरं वाटतं. काकड्यामध्ये पहिलं मंगलचरण नाही, चौथ्या पाचव्या नंबरला एक आवडले राहो आताईची ध्यान पंढरीनाथा काही नको काही नको राहो आताईची ध्यान ब्राह्मण लंपन कोंडू कोंडू धैर्याची देह भावे कुठे होईल येणे कडसाने स्थिरावल्या तरी तुका मुले गोचरिया विठोबा पाया पडू द्या. झाली शिवा विश्वात्मक भगवान माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज गुरुदेव परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू रामदास श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा गोविंद काका सर्व साधू संतांच्या पवित्र चरणी झालेली सेवा वाक्पुष्प म्हणून समर्पित करतो. पंचक्रोशीतून तालुक्या जिल्ह्यातून आलेले सर्व नामधारक चुकलं असेल मला एकाच्या नात्यानं माफ करा. चांगलं असेल परंपरेला धर्म असेल या गोष्टीचा निरीक्षण करा, अभ्यास करा, खूप खूप मोठे व्हा. माऊलीच्या हरिपाठामध्ये शेवटाला एक अभंग आहे, कोणाचे हाती हे कोणाचा. त्या अभंगामध्ये असे ज्ञानोबारायांचं पवित्र मंत्र मांडलेलं आहे. मृत्यू हा विचार देवी ईश्वरा गोविंद मानवा याच देहामध्ये ही गोष्ट उमजण्यासारखी आहे. तुमच्या पवित्र चरणी झालेली सेवा समर्पित करतो. करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देवजान काही बोलिलो विनोदे मायबाप तुमच्या सर्वीचे लाडे कोडे मज क्षमा करा वेळी वाकडे बोल बालकाचे करते नवल मायबा. मित्र तुमच्या आजोबा पंजोबा चांगले असतील, तुमच्या कर्माने तुम्हाला सुबुद्धी दिली, तुम्ही इकडे आला. नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलभीम बाबा माऊली ओ सखयानंद माऊली. नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा बलभीम बाबा माऊली सखयानंद शांतामाई माऊली क्षमा करावी वेळी वाकडे बोल बालकाचे करती नवन मायबाप जाता जाता कंठी निर्वात ईश्वर कराय काळशी मनवारीचे दास तुका म्हणीची आसा देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार कधी कधी तुळशी माडकडा गोपी चंदन केळा दही कडवाडा वैष्णवांचा जाता जाता गडामध्ये पवित्र तुळशीची माळ कंपळा गोपी चंदन केळा नदी पंढरीची वारी राम मोठ्याची मर्यादा गावामध्ये जुटीने वागणं तळी माडी गांजा आपू भांग झिंगडे बोंबे अंडे काय करू नका जन्म देणाऱ्या आई वडिलांना तोंड भरून शिव्या देत जा. सुटलं विठ्ठल जय जय
हरिनाम सप्ताह आणि नामजप सोहळ्यामध्ये गुरुवारी आदरणीय पूजनीय धनराजजी पाटील यांनी खरोखर आज आपल्या समोर नामाचा हांडा ओतलाय आणि ह्या नामाचा हांडा ओतून त्या ठिकाणी असणारा आपल्यामधला पिशाचपणा काढून टाकला, आपल्यामधलं भूत काढून टाकलं. भूत मोठं जबरगबाई दुपारीच आपण ऐकलं आणि ते भूत असं काढलं की ज्या ठिकाणी आपला खरोखर श्वास गुंतला त्याला पिण्याचा त्या ठिकाणी त्यांनी पहाळ केला आणि त्या ठिकाणी आपल्यामधल्या त्या ठिकाणी मळ विक्षेपाने आवरण नावाचा दोष काढण्याचा बाबांनी खूप असा प्रयत्न केला. आपल्यासारख्या पामरांनी त्यांची काय महती गावावी, परंतु या ठिकाणी माझ्या सगळ्याकडे ही सेवा आली की त्या ठिकाणी बाबांनी जे सांगितलंय ते सत्य आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे वेळे. खाली बसा 2 मिनिटं, 2च मिनिटं महाराज खाली बसा 2 मिनिटं. आणि म्हणून त्या ठिकाणी आज झाल्याची बाबांनी केलेली सेवा ही कोणत्या शब्दाने वाखाणावी या ठिकाणी त्या ठिकाणी माझे शब्द सुद्धा कमी पडतात. अमृताहुनी गोड अशा प्रकारे त्यांची सेवा या ठिकाणी झालेली आहे. आणि आपल्याला त्या ठिकाणी खरंच 40गाव जळगावून बाबा आले, कोळपिंपरीहून, आणि म्हणून त्या ठिकाणी बाबांनी इतक्या लांबून येऊन आपल्याला या ठिकाणी अमृत पाजलं. हे अमृत बाबांनी पाजलंय तर त्या ठिकाणी बाबांनी पाजलेलं जे अमृत आहे त्या अमृताला लागणारं भांड आहे. त्या ठिकाणी आपल्या सद्गुरूने सांगितलं ते सोन्याचं भांड आपल्याकडे सर्वांकडे आहे आणि त्या भांड्याचा उपयोग काय करा तर त्या ठिकाणी याची सांडवण होऊ नका. किती तळमळीने सांगतात बाबा. कारण का याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी आयुष्य घातलं, ज्यांनी ज्यांनी आपल्या प्रपंचावर तुळशी पत्र ठेवलं, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, कोळी काका यांनी आपल्या प्रपंचावर तुळशी पत्र ठेवलं. मी त्यांना पाहिलं नाही बाबा, ते घुमत म्हणल्यानंतर म्हणजे सत्य सांगायला अडचण नाही. आणि त्यांनी तुळशी पत्र ठेवलं. अहो त्यांचं चरित्र वाटल्यानंतर डोळ्यातून पाणी. काय केलं बाबांनी? अरे आपलं स्वतःचं घर आणि असणाऱ्या गटारावर उभून आपल्या असणाऱ्या कुटुंबावर त्या ठिकाणी तुळशी पत्र ठेवून त्या ठिकाणी बाबा निघाले. त्यांनी परत पाहिलं नाही. म्हणून काय म्हणतात हो या ठिकाणी हे जन आहे, बुडते हे जन न देखवे डोळा. आणि म्हणून त्या ठिकाणी कळवळ आला आणि तेच त्या ठिकाणी बाबांनी सांगितलं की तुकाराम महाराज सांगतात, हात वरून करून सांगितलं आपल्याला की नाम घेता राहू नका, अशा नामाला पारखू होऊ नका. या ठिकाणी त्या ठिकाणी थांबतो. उद्याचा या ठिकाणी आज लगेच कोणीही या ठिकाणी
आई
सर्वांना माझ्या माग म्हणावयाचा नाम घेता उठा उठे होय संसाराची तुटी ऐसा लाभ भांडा गाठी विठ्ठल पायी पडी मिठी नामा परते साधन नाही आणि करशील काही ऐसा लाभ भांडा गाठे ऐसा लाभ भांडा गाठे विठ्ठल पायी पडी मिठी आकारुणी सांगे तुका गीता राहू नका ऐसा लाभ भांडा गाठे ऐसा लाभ भांडा गाठे विठ्ठल पायी पडी मिठी पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची आद्यांच्या कृपादान गतीचा विस्तारू बाबाचे सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्तीवदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो ते भवन पावन आद्यैत्री जननी देवाची या जगत उद्धारा लागे धरिला अवतार धरिला परिवार सीताईचा व प्रमानंदा परम सुतराम केवल ज्ञानमूर्ती मदवादे गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुनाथ महाराज की श्री वागनाथं गुरुराजवर्यं शानामज्ञानदानैकदक्षं क्षत्रियनिवासिनं तन्नमामि नित्यं सद्गुरु समर्थ संत श्रीपाद बाबा की जय संत समर्थ सद्गुरु रामदास बाबा की जय ओम नमो आद्यावेद प्रतिपाद्याचे सुसंगीत आत्मरूपात देवा तुझे गणेश सदार्थला म्हणे निवृत्तीचा सुवारी जयांची क्रिया स्मरण करण तेचे बंधू श्रीचरण तुझे नमस्कार आता माझ्या बाबा अंतराया आले वागाती कधी तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन आता राखावी बांधून तुका म्हणे वाटे नको बोल देव फाटी विठाला श्री गोपाळांनो भावंडांनो सर्व नामधारकांनो
देवाजींच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने लहान मोठ्यांच्या प्रेरणेने दिवाळीचे रूपाला येले द्वारी या न्यायाने सालवडगाव पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांना सूचित करण्यात येत आहे. अत्यंत आनंद ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद सद्गुरू भागवत बाबा महाराज कोडे यांनी ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाप्पा यांची संगत करून तन्मनधनाने भागवत धर्माला वाहून घेतले. महाराष्ट्रभर फिरून लहान मोठे गरीब श्रीमंत जात भक्त सर्वांना उपदेश करून उद्धाराचा मार्ग दाखविला. अशा साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्ती परायण पूर्णपूज्य आदरणीय गुरुवर्य सर्जेराव महाराज जाधव काशी या भाग्यवंतांच्या आशीर्वादाने प्रेरणेने हरिभक्ती परायण मीनाताई महाराज काकडे, हरिभक्ती परायण श्री केशव महाराज गुजर, हरिभक्ती परायण श्री रामकृष्ण महाराज आटके, हरिभक्ती परायण आदरणीय श्री उषाताई महाराज घनवट, त्याचप्रमाणे हरिभक्ती परायण आदरणीय अशोकदादा महाराज नित्ते, हरिभक्ती परायण आदरणीय सुनीलदादा आटके, हरिभक्ती परायण भाऊसाहेब महाराज झुंबड, हरिभक्ती परायण आदरणीय शहाजी महाराज मुंसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतीने हरिनाम चिंतन शिबिर सोहळा संपन्न होत आहे. बोलता 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 सकाळी 10-11 वाजता बीट कापून हरिकीर्तनाला सुरुवात झाली. दुपारी महाप्रसाद, परत पुढील कार्यक्रम, सायंकाळी हरिपाठ. आता रात्री 6 ते 9 या वेळामध्ये हरिकीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आले आहे. ऐका घेतलेला अभंग ज्यांची उद्या बीज आहे 375 वाजता 375 वर्ष झाले. उद्याचा तो दिवस. आपल्या दिवसाला आपण जगद्गुरु संत तुकोबारायांचाच अभंग निवडून घेतलेला आहे. अभंगाचं प्रकरण नाम पर तमाशा नसतो. कीर्तन म्हणजे एखाद्या कलावंताचं नाटक फाटक नसतं. कीर्तन म्हणजे दात मिचकणे, हसी मजाक, डायलॉग, विनोद, चुटकुले, मुलरबाजी, दिलबैला की बात, मनोरंजनाचं साधन, टाइमपासाचं माध्यम नसतं मित्र. कीर्तन प्रवचन सत्संग अनादिकाळापासून परंपरागत चालत आलेला आमचा वाडवडिलांचा हा भक्ती मार्ग म्हणजे आहे करमणुकीचा नसून आहे परिवर्तनाचा मार्ग. चोरट्यानं चोरी केली, महिना गेला निघून, चोरटे धावत नाही. अजून काही सुपूर्द केलेले पोलीस लोकांना कुत्रे पाळलेले असतात. कुत्र पुढे चालते. माणसासारखी माणसं कालून चपात्या खाणारे हातामध्ये दांड धरून आणि त्या कुत्र्याच्या पाठीमागे चालतात. कुत्र पुढे चालते. एखाद्या दर्यामध्ये बोऱ्यामध्ये कपारीमध्ये चोरटे दडून बसलेले असतात. तिथपर्यंत कुत्र जातात आणि कुत्र चोरट्याचा शोध घेते. घेते ना? घेते का नाही? घेते ना? कोण? या देशामध्ये, या इंडियामध्ये, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कुत्र्यांना जर ट्रेनिंग दिली तर कुत्र्यांमध्ये ते गिल बदल होतो. कुत्र्यांमध्ये देखील बदल होतो. ऐकणाऱ्यांचा विषय सोडून द्या, आमचा विषय आम्ही सांगतोय. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना, मनुष्य जन्म म्हणजे हा झाड पत्ता नाही. मनुष्य जन्म अमोल है अमोल, मनुष्य जन्म अमोल है अमोल, गिर से नहीं मिलेगा पत्ता पर गिर पड़ा गिर से नहीं लगेगा. अस्तित्वाची जरा जाणीव कर, अस्तित्वाची जाणीव ठेव. नाही त्याला सन्मुख होऊ नकोस आणि आहे त्याला पाठमोर होऊ नकोस. ओम सोम की लूट है लूटना है तो लूट ले. ओम सोम की लूट है लूटना है तो लूट ले. जीवन का अंत आ गया
गायिका चिंते विठाला याचा देह गडी देवाचे याचा देह गडी देवाचे भजन शेवटचे पाणी कळलं उमजलं सांगणाऱ्याला उमजत तो आम्हाला कसं उमजत विठाला काय पाप पुण्य जाण जमलं तर बघा प्रयत्न करू कारण आगल्या जन्माचा आपला फाईल जसं असेल ज्ञानोबा खाल्ला आम्ही तुकोबाई खाल्ला आम्ही जना मीरा सकू खाल्ली आम्ही सर्वराजाचे डोळे काढले आम्ही येशू महाराजांच्या हाताला खिळे ठोकली आम्ही जनाला फाशी लावली आम्ही मीराबाईला विष पाजलं आम्ही कसे सुटलो विठाला अधिकार सगळ्यांचा आहे पण अधिकार जरी सगळ्यांचा असेल सगळ्यांच्या नशिबात नाहीये कारण फाईल खराब अगा कर्मेचे उरार तई सुख दुःख भरारे तयारे भोगवया यारे देह एका कर्म झाले ते कर्म झाले ते भोगा कर्म झाले ते भोगा
माझ्या बापाने ऐकावं, माझ्या आईने ऐकावं, माझ्या भावाने ऐकावं, माझ्या भाऊजाईने ऐकावं, शेजाऱ्या पाजाऱ्यांना ऐकावं, नातेवाईकांना ऐकावं, भावकीतल्या लोकांनी ऐकावं, सगळ्यांना ऐकावं. पण सगळ्यांच्या नशिबात कारण मागचं फाई या वर्षाला आता गहू पेरलाय वावरामध्ये आणि त्या गहू मध्ये न पेरता भुईमूग उतरलाय. आईला म्हटलं एवढं मेहनत करून आणि हे कशी काय आलं इथं असं विचारात पडलं. मी एवढा खर्च केला, एवढी मेहनत केली, पेरलाय तर गहू, हा भुईमूग कसा शिरला इथं. मग तुमच्यासारखा एक देव मला भेटला, मला काळजी करू नकोस, माझा आहे देव. ज्याचा हात बुडत, एका कडं 20,000 रुपये होते, महिन्याला देतो असं सांगितलं होतं. 2.5 वर्ष घालवले त्यांनी. किती पैशाला? 20,000 रुपये. 20,000 रुपये दिले ते महिन्यात देतो, 2.5 वर्ष दिले. हे सचन होते बिचारा, मागे गेलं नाही. त्याला पटत तेव्हा ते जाऊ दे बोलू दे. कळलं ना? 2.5 वर्षाचं पुढे गेले, 3-3.5 वर्ष झाली, मी एक दिवस ती खात. आणि ते काय म्हणते त्या पाटलाला? म्हणलं मला 15,000 रुपये द्या ना. आता हे काय सांगतील त्याला? माझं नीलकर काय, माझं फिरून टाकावं. माझं सोनं असं कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटत. माझा जन्म मरणाचा फैसला व्हावा, कोणाला वाटत नाही. माझ्या वासनेमध्ये परिवर्तन व्हावं, कोणाला वाटत नाही. मी श्रीमंत व्हावं का भिकारचोट राहावं, प्रत्येकाला वाटते. कारण तो ज्या वेळेला मागणी करायला गेलाय, ज्या वेळेला मागणी करायला गेलाय मला 15,000 रुपये द्या ना, तर ते म्हणतंय अगोदर ते मागचं देऊन टाका, मागचं घेऊन टाका, नंतर मग पुढे 20 काय 40 घेऊन जावा. खुशाल
चांगली गोष्ट आहे, पण संतांनी जसं सांगितलं तसं करतात का? गचांड करणारं कोणी नाही, मनमानी महाराज भेटला होता मला भुसावळमध्ये. म्हणलं बरं आहे आमचं गोड वाढ. त्याने म्हटलं तू बायकोला बहीण म्हणतोस काय? म्हणलं बरं होईल, ही कशी अक्कल रे. 800 वर्षापूर्वी ज्ञानोबा सांगतात, मायावर तुम्हाला माझा सोनं कोणाला आवडत नाही. एखाद्या मायेवरती बोट करा, मी रात्रभरामध्ये जळगावला जाणार आहे, उद्या सकाळी भीत कापून वैष्णवेळाला सुरुवात करायची मला. तिथं सुरुवातीला मी बोलणार आहे अर्धा तास. मी इथल्या मायेचा पत्ता तिथं सांगणार आहे. साल वडगाव परिसरामध्ये अशी माझी माय आहे, तिला सोनं आवडत नाही, करवरती बोट तिथून सुटल्यानंतर तुला पत्ता घ्यास. सगळ्याला इथून तिथून सोनं आवडतं, नक्की म्हणजे नक्की. इथून तिथून सगळ्यांना सोनं आवडतं. बँकेत का पेंटी ग मग? बँकेत का पेंटी? काच कथी का वापरते? सोनं आवडते मग सोनं का वापरत नाही? येड्या, सोनं गेले खिशे प्यास लागतात, गडबड उघडणारे चालत नसतात. त्यांना फक्त कुत्र्यासारखं भुकायचं. का भुकावं कशाला भुकावं कळतच नाही. फक्त भुकावं. मोखी नाही रमना, भव्य पटांगणामध्ये भव्य दिव्य असणाऱ्या मंडपामध्ये तुम्ही आला. तुमचे आजोबा पंजोबा आई बाप पवित्र असले पाहिजे. मित्र नाम धरकन म्हणून तुम्ही इकडे आलात. धन्यवाद. नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू. नामा नामा म्हणे देव देव नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू.
लामा लामा म्हणे देव 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 नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू करीतो सांभाळू अनाथांचा करीतो सांभाळू अनाथांचा 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 नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर महिमा साजे थोर तुझ एका साजे तुझ एका महिमा साजे तुझ एका नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर